नमस्कार. मी सुरेखा मोंडकर. आज आपण टाईम आऊटबद्दल ऐकणार आहोत. प्रत्येक घराचे काही नियम असतात. लहान मुलांनी ते पाळावेत म्हणून मोठी माणसं प्रयत्न करत असतात. हे नियम पाळणं एकंदरीतच वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने आवश्यक असतं. एक 32-35 वर्षाचा तरुण मला भेटला होता. त्याचा छोटा 3 वर्षाचा मुलगा कुणाचंही ऐकत नाही, खूप मस्ती करतो, ही त्याची चिंता होती. त्याच्या आईने त्याला कशी कडक शिस्त लावली होती आणि त्यामुळे त्याला आयुष्यभर कसा फायदा झाला हे तो सांगत असताना मला म्हणाला, एकदा नवीन खेळण्यासाठी मी हट्ट घेतला होता. आईने नाही म्हटल्यावर मी हातपाय आदळून रडायला सुरुवात केली. 4 दणके घातले तिने, तरीही ऐकत नाही म्हटल्यावर सरळ बाथरूममध्ये कोंडून ठेवलं. किती वेळ होतो आतमध्ये कोंडणे. मला ते युगानयुग होतो असं वाटलं. खूप घाबरलो होतो. ती टिचभर जागा, तो अंधार, आजही आठवलं तरी अंगावर शहारा येतो. पण त्यानंतर कधीही हट्ट केला नाही मी. अगदी शहाणा मुलगा झालो. पण ही आजकालची मुलं कळतच नाही ह्यांच्याशी कसं वागायचं ते. शेफारून गेलेत एकदम. आणि त्यातून तुमचं ते बालमानसशास्त्र, त्यामुळे तर आम्ही आणखीनच गोंधळून गेलो. त्या तरुणाच्या आईने त्याच्या बालपणी त्याच्यावर केलेल्या ह्या प्रयोगामुळे त्याला फायदा झाला असं तो म्हणतो. पण असे प्रयोग नेहमी यशस्वी होतील असं सांगता येत नाही. कदाचित चिमुकल्यांच्या व्यक्तिमत्वावर दूर होणार नाहीत असे अमीट नको असलेले परिणामही होऊ शकतात. मुलाला शिस्त लावताना अगदी अपरिहार्य असेल तेव्हाच, अगदी क्वचितच टाईम आऊटचा प्रयोग करावा. त्याआधी स्वतःही काही नियम पाळावेत. म्हणजे उदाहरणार्थ, जे नियम त्याला शिकवायचे आहेत त्याबद्दल घरातल्या सगळ्यांची एकवाक्यता असली पाहिजे. सर्वानुमते ठरलेले, निश्चित झालेले नियम छोटूला नीट समजावून द्यावेत. नियम पाळण्यात मुलाकडून चूक झाली तर शांतपणे पण ठामपणे त्याला चूक काय आहे हे समजावून द्यावं. बरोबर, योग्य काय आहे ते सुद्धा त्याला शब्दांनी किंवा कृतीने नीटपणे आकलन होईल ह्या पद्धतीने दाखवून द्यावं. 2-3दा असं झाल्यानंतर पुन्हा तीच चूक झाल्यास त्याला टाईम आऊट देण्यात येईल अशी स्पष्ट सूचना द्यावी. धमकी नाही, बरं का. त्यानंतरही तीच चूक पुन्हा झाल्यास त्याला टाईम आऊट द्यावं. ह्या सर्व प्रक्रियेमध्ये पालकांनी काईंड अँड फर्म असावं, सहृदय आणि ठाम. एकाच पालकाने ही जबाबदारी घ्यावी. सर्वांनी त्यात भाग घेऊन मतामतांचा गलबला करू नये. ह्यातून मिळणारं यश कायम टिकणारं असतं आणि मुलाच्या व्यक्तिमत्वावर त्याचा विपरीत परिणाम होत नाही. पण ह्याचा प्रयोग वारंवार करू नये. सर्वच मुलांच्या बाबतीमध्ये हा प्रयोग यशस्वी होईल असं पण नाही. तेव्हा हट्टाग्रही न राहता हा प्रयोग सोडून द्यावा आणि दुसरा एखादा मार्ग त्या मुलाला रुचेल असा स्वीकारावा. ते कसं ते आता आपण सोदाहरण बघूया. छोटू 2 वर्षाचा, खरं म्हणजे 1.25 वर्षाचा, आणि छोटी 5 वर्षांची. ती पण छोटीच, नाही का. दोन्ही मुलांना शिस्तीचे काही नियम आखून दिले होते. आईबाबांनी पण कामाची विभागणी करून घेतली होती. मुलांचा अभ्यास, इतर ॲक्टिव्हिटीज हा संपूर्ण विभाग आईच्या ताब्यात होता आणि त्यांची वैयक्तिक शिस्त आणि त्याचं पालन हा विभाग होता बाबांच्या ताब्यात. एकमेकांचा अधिकार क्षेत्रात दोघेही घुसखोरी करायचे नाहीत. शनिवार रविवार सकाळी 10 ते 12 हा वेळ छोटीला टी व्ही पाहायला दिला होता.
त्यावेळेला रिमोट तिच्या हातात असे. तिच्या आवडीचे कार्यक्रम ती बघू शकायची. दुपारी 4 ते 6 हा वेळ रिमोटचा मालक छोटू होता. ह्या नियमात पण सूट दिलेली होती. जर कुणाला टी व्ही बघायचा असेल तर वरच्या मजल्यावर असलेल्या टी व्हीवर आपला आवडीचा कार्यक्रम बघायला परवानगी होती. वेळेचा नियम फक्त तळमजल्यावर असणाऱ्या टी व्हीसाठी होता. रविवारची सकाळ होती. सगळ्यांची आपापली कामं सुरू होती. दोन्ही मुलं गळ्यात गळे घालून टी व्ही बघत बसली होती. एकाएकी छोटी भोकाण पसरून रडायला लागली. तिच्या शेजारचा छोटू अचानक नाहीसाच झाला होता. मुलांचे डावपेच बाबा चांगला ओळखून होता. त्याने जाऊन कोचाच्या मागच्या सांदणीत लपून बसलेल्या छोट्याला मांजरीच्या पिल्लाला उचलावं तसं उचलून बाहेर काढलं. खोडकर छोटूने बहिणीच्या नकळत रिमोटने पटकन चॅनल बदललं होतं. ती बघत असलेला कार्यक्रम अचानक गायब झाल्याने तिने रडायला सुरुवात केली होती. बाबाने रिमोट छोटीच्या हातात दिला आणि छोटूला सॉरी म्हणायला सांगितलं. पण सॉरी म्हणणं म्हणजे आपली चूक कबूल करणं. केवढा मोठा कमीपणा. आता छोटूने भोकाण पसरलं. छोटीने रडणं आवर्त घेतलं. पण तिरक्या नजरेने ती छोटू कधी शरण येतोय ह्याचा अंदाज घेत होती. बाबाने पुन्हा छोटूला सॉरी म्हणायला सांगितलं आणि न म्हणाल्यास त्याला टाईम आऊट मिळेल हेही बजावलं. छोटूने फक्त आपला स्वर आणखीन उंच नेला. मग मात्र बाबाने त्याला उचललं आणि वरच्या मजल्यावर जायच्या जिन्याच्या 3ऱ्या पायरीवर ठेवला. इथे बघा त्याने त्याची काळजी घेतली. समजा पडलाच तर जास्त लागणार नाही. त्याची सुरक्षितता लक्षात घेतली. त्याच्या अकांड तांडवाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून त्याला बजावलं की त्याने सॉरी म्हटल्याशिवाय खाली उतरायचं नाही. बाबा त्याच्या कामाला लागला. छोटू रडून रडून लाल झाला होता. घामाने, अश्रूंनी त्याचे गाल, कपडे, केस सगळं भिजलं होतं. समोरच आजी भाजी चिरत बसली होती. त्याने शेवटचा उपाय म्हणून आपली केविलवाणी नजर आजीवर लावून हमसाहमशी रडायला सुरुवात केली. आता परीक्षा आजीची होती. तिचा जीव तिळतिळ तुटत होता. त्याचं रडणं बघून तिलाच रडू येत होतं. तिने निश्चय केला. काळीज दगडाचं केलं. हळूहळू त्याच्याकडे पाठ फिरवली. त्याची नजर चुकवली. फक्त भाजी खटाखटा कापली जाऊ लागली. आता मात्र छोटूचं अवसान गळालं. त्याचा जो एकमेव खात्रीचा आधार होता त्या आजीने पण माघार घेतल्यावर मात्र त्याने हुंदके देत म्हटलं, बाबा मला सॉरी म्हणायचं आहे. बाबा काम करता करताच आला. छोटूला उचलून त्याने छोटीच्या समोर उभं केलं आणि तो आपल्या कामाला लागला. आता बघा का पाहिलंस, आधीच सॉरी म्हणायला असंच तर इत्यादी इत्यादी तत्सम तद्भव कोणताही उपदेशाचा डोस पाजायला तो तिथे थांबला नाही. मुलगा सॉरी म्हणतोय की नाही ह्याची खातरजमा करायलाही तो थांबला नाही. सगळं काहीच झालं नाही ह्याप्रमाणे पुढे चालू होतं. क्षणात दोन्ही भावंडं पुन्हा गळ्यात गळा घालून टी व्ही बघायला लागली. ह्या घरात तळमजल्यावर आतील एकही भिंत घातली नव्हती. त्यामुळे सर्व एकमेकांपासून फार दूर नव्हते आणि सगळ्यांना एकमेकाला पाहता येत होतं. मुलांकडे लक्ष नाही असा आविर्भाव आणला तरी मुलांना काही इजा होत नाही आहे ना ह्याबद्दल प्रत्येकजण दक्ष होता. आणि मुख्य प्रश्न, आई काय करत होती मुलांची? तर ती तिथेच किचनमध्ये स्वयंपाक करत होती. तिची पाठ होती. तिने वळूनसुद्धा पाहिलं नाही. मध्ये कसलीही सूचना नाही, शाब्दिक फटकारे नाहीत. रविवारचा खास पदार्थ ती तन्मयतेने करत होती. मुलांची वैयक्तिक शिस्त हा विभाग तिच्या अखत्यारीत नव्हताच आणि त्याची तिला पूर्ण जाणीव होती. सगळ्यात कडी तर रात्र झाल्यावर झाली.
रात्री झोपायला छोटू जेव्हा आजी आजोबांच्या खोलीत आला तेव्हा त्याला कुरवाळत आजी त्या प्रसंगाच्या वेळेला बागकाम करत असल्याने अनभिज्ञ असणाऱ्या आजोबांना हळूच म्हणाली, आज खूप रडला छोटू. छोटूने आजोबांना मिठी मारत सांगितलं, फेक क्राईंग, आणि त्याने आजोबांबरोबर मस्ती करायला सुरुवात केली. म्हणजे ते हमसाहमशी रडणं हे फक्त आपल्या इच्छित साध्य करायला केलेला एक प्रयत्न होता, नाटक होतं की काय ते असू शकतं. मुलं त्यांच्या मनासारखं करायला, करवून घ्यायला जास्तीत जास्त प्रयत्न करणारच. त्यांच्याकडे असणारं खास सामर्थ्य ते पुरेपूर उपयोग करणार त्याचा. प्रसंगी इमोशनल ब्लॅकमेलिंग करणार. पालकांनी आपल्या हेतूबद्दल ठाम राहिलं पाहिजे. एकदा मुलांनी आपल्या पालकांना जोखलं की मग ते आपले यशस्वी प्रयोग पुन्हा पुन्हा करून बघणार. आणि म्हणून ॲसर्टिव्ह राहा, सहृदय आणि ठाम, काइंड अँड फर्म. नॅनो ही जशी एक परिपूर्ण कार असते ना, म्हणजे ती छोटी असते पण पूर्ण असते, तसंच प्रत्येक मूल ही एक परिपूर्ण छोटी व्यक्ती असते. प्रत्येक मुलाचे विचार, आचार, भावना त्या व्यक्त करण्याची पद्धत वेगवेगळी असते. शाळेच्या युनिफॉर्मसारखी सर्व मुलांसाठी एकच एक पद्धत नाही वापरता येणार. इथे पालकांच्या कल्पनाशक्तीला, सर्जनशीलतेला खूप मोठा वाव आहे. आपण ज्या वैविध्यपूर्ण पद्धती वापरू त्याचा लहान मुलांना खूप फायदा मिळतो. ज्यांची मुलं लहान आहेत त्यांनी जरूर नवे नवे प्रयोग करून पाहावेत. आता ना आपण एक यशस्वी झालेली टाईम आऊटची कृती बघितली. एक दुसरं उदाहरण बघूया. आता ह्या जोडप्याचा एकुलता एक मुलगा, वय 2.5 वर्ष. एकुलता एक असल्याने पालक अधिक सावध होते. अति लाडाने त्याचा गुळाचा गणपती होऊ नये म्हणून ते काळजीपूर्वक खबरदारी घेत होते. एकदा बच्चूने त्याला शिकवलेला नियम मोडला. 2-3दा सांगूनही तो चुकीची पुनरावृत्ती करत होता. बाबाने त्याला टाईम आऊट म्हणून हॉलमध्येच कोपऱ्यात भिंतीकडे तोंड करून बसायला सांगितलं. पानात वाढलेलं खायचं, आवडलं नाही तो पुन्हा घ्यायचं नाही, पण पानात टाकायचं नाही, हा नियम होता. पण बच्चूने आज ताटातली भाजी खाल्ली नव्हती. त्याबद्दल त्याला टाईम आऊट मिळाला होता. सॉरी, थोडा वेळ मुसमुसत बसली. इतक्यात त्याचं लक्ष भिंतीवर पडलेल्या त्याच्या सावलीवर गेलं आणि मग सुरू झाले त्याचे चाळे. हाताच्या सावलीचं हरिण, पक्षी अशा तऱ्हा करण्यात तो इतका गुंगून गेला की आपण काहीतरी नियमभंग केला आहे आणि म्हणून आपल्याला इथे बसवलं आहे हेच तो विसरून गेला. खेळता खेळता तिथेच जमिनीवर झोपून गेला. पालकांना मुक्काट्याने नंतर त्याला उचलून बिछाण्यावर आणून ठेवावं लागलं. तर असं पण होतं बरं का. एकच उपाय रामबाण नसतं. ह्या मुलासाठी काहीतरी नाविन्यपूर्ण शोधून काढावं लागेल आणि टाईम आऊट कायमचा बाद करावा लागेल. त्याचप्रमाणे एकच पद्धत पुन्हा पुन्हा वापरली तर अशक्त, निरुपयोगी होईल. प्रत्येक मुलाचा, त्याच्या स्वभाव धर्माचा चौरस विचार करून पालकांनी आपलं धोरण निश्चित करावं. मुलांचं डोळस संगोपन करण्यासाठी पालकांचंही शरीर आणि मन सुदृढ हवं. त्यासाठी विनाकंटाळा प्रयोग करावा, प्रयत्न करावे. व्यायाम, योगासनं नियमितपणे करावीत. घरातील मोठ्या माणसांची मदत घेऊन किंवा समविचारी पालकांचा समूह करून त्यांच्या मदतीने आपणही मध्ये मध्ये आलटून पालटून टाईम आऊट घ्यावा. आपलं मूल आपल्या काळजाचा तुकडा असतो, पण ज्याप्रमाणे रोज श्रीखंड, बासुंदी खायला उभं घेईल ना, त्याचप्रमाणे सतत बालसंगोपनात गुंतणं शक्तिपात करेल. सुदृढ मन सुदृढ शरीरात वसतं.
हे कायम लक्षात ठेवायचं बरं का.